नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। IDBI बँक यामध्ये मेगा भरती इथे निघालेली आहे। तर कुठले पद आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। IDBI बँक यांची सेंट्रल रिक्रूटमेंट इथे निघालेली आहे। सो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 10/2024-25 रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर JAM ग्रेड O 25-26 साठीची ही रिक्रूटमेंट आहे। जर्नलिस्ट या पदाचा पोझिशन्स इथे आहेत। अहमदाबादमध्ये टेंटेटिव्ह वॅकन्सी जे आहेत त्या टोटल 70 आहेत। बेंगलुरूमध्ये 65 वॅकन्सी आहेत। चंदीगडमध्ये 50 वॅकन्सी आहेत। चेन्नईमध्ये 50 वॅकन्सी आहेत। कोचीमध्ये 30 वॅकन्सी आहेत। मुंबईमध्ये 125 वॅकन्सी आहेत। नागपूरमध्ये 50 वॅकन्सी आहेत आणि पुण्यामध्ये 60 वॅकन्सी, यात गोवा आणि महाराष्ट्र असे दोन्ही कन्सिडर करण्यात आलेले आहेत। तर 60 वॅकन्सी या पदाचा इथे आहेत आणि पॅन इंडिया 100 वॅकन्सी ह्या ॲग्री ॲसेट ऑफिसर या पदाचा आहेत। सो यासाठी महत्त्वाच्या डेट्स जे आहेत त्या लक्षात घ्या। सो कट ऑफ डेट ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया एज एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑक्टोबर 1, 2024। ॲडव्हर्टाइजमेंट डेट जी आहे ती नोव्हेंबर 20 आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोव्हेंबर 21 पासून आणि पेमेंट ॲप्लिकेशन फीज इंटिमेशन चार्जेस नोव्हेंबर 30 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। टेंटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट जी असणार आहे ती डिसेंबर किंवा जानेवारी 2025 मध्ये घेण्यात येणार आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया यासाठीचा जो आहे तर एज हे मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 25 वर्ष या पदासाठी असणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी डिग्री या पदासाठी असेल। मिनिमम पासिंग पर्सेंटेज 60% असतील। SC ST साठी 55%। कम्प्युटर लिटरसी कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर मध्ये त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। सो अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसिजर जी असेल तर द सिलेक्शन प्रोसेस शॅल बी कंप्राइज ऑफ ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल आणि मग सिलेक्शनची लिस्ट इथे लावली जाणार आहे। द स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन टेस्ट कॅन्डिडेट विल बी ॲज अंडर लॉजिकल रिझनिंग, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 60 क्वेश्चन 60 मार्क्सला असतील। इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स 20 मिनटं त्यासाठी असेल। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क्स 35 मिनटं यासाठी दिले जातील। जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस असेल 60 क्वेश्चन 60 मार्क्स आणि 25 त्यासाठी अलॉटमेंट टाईम असेल। पर्सनल नॉलेजवर 60 क्वेश्चन 60 मार्क्स आणि 45 मिनटं त्यासाठी असेल। हे फक्त ॲग्रिकल्चरची जी पोस्ट आहे त्यासाठी असेल। बाकी हे जनरल 4 टॉपिकवर इथे विचारला जाईल। 200 क्वेश्चन 200 मार्क्सला विचारले जातील, त्यासाठी टाईम असेल। 2 तासाचा हा वेळ दिला जाणार आहे 200 क्वेश्चनसाठी। सो द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे असतील ते सेक्शनल और ॲग्रिगेट विल बी ॲज डिसाइडेड बाय द बँक। बँक ते डिसाईड करणार आहे। पेनल्टी असेल रॉंग आन्सरला 1/4 असेल, 0.25 मार्क्स तुमचे कट केले जाणार आहेत चुकीच्या प्रश्नासाठी। पर्सनल इंटरव्ह्यू असेल आणि एजमध्ये रिलॅक्सेशन हे OBC SC ST यांच्या एज क्रायटेरियानुसार दिलं जाणार आहे। सो असेच नवनवीन आणि महत्त्वाचे अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।